नमस्कार क्रिकेटप्रेमींनो, आज आपण पाहणार आहोत मुंबई इंडियन्स वुमनचं प्लेऑफचं समीकरण. UP वॉरियर्स विरुद्ध मॅचनंतर MI वुमन सध्या पॉईंट टेबलमध्ये कितव्या स्थानी आहे आणि ते प्लेऑफमध्ये कसे पोचू शकतील हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरकर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर UP वॉरियर्स विरुद्ध मॅचनंतर मुंबई इंडियन्स वुमनची टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती गेलेली आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 5 सामने खेळलेले आहेत, त्यामध्ये 2 सामन्यामध्ये विजय आणि 3 सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांच्याकडे आहेत आता 4 पॉईंट्स. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुंबई इंडियन्स वुमनला अजून किती मॅच जिंकावे लागतील प्लेऑफमध्ये जाण्यासाठी. तर मुंबई इंडियन्सचे सामने अजून शिल्लक आहेत 3, त्यातला किमान 2 मॅचेस मुंबई इंडियन्सला जिंकावे लागतील. 2 मॅचेस मुंबई इंडियन्सने जिंकले की त्यांचे पॉईंट्स होतील आणि प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्स जवळजवळ पक्के होईल. जरी मुंबई इंडियन्सने 1 मॅच जिंकली तर मुंबई इंडियन्सचे पॉईंट होतील 6 आणि मग सगळा खेळ नेट रन रेटवर जाईल. MIचा नेट रन रेट पॉझिटिव्ह आहे आणि दिल्ली आणि UPपेक्षा नेट रन रेट त्यांचा चांगला आहे, म्हणजे मोठ्या फरकाने जिंकणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. जर MIने 3 पैकी 3 मॅच जिंकल्या तर मुंबईची टीम थेट टॉप 2मध्ये जाण्याची ही संधी आहे. थोडक्यात सांगायचं तर 2 विजय म्हणजे प्लेऑफ मुंबईचा पक्का आहे. 1 विजय मुंबई इंडियन्सचा झाला तर नेट रन रेटवर मुंबई इंडियन्सला अवलंबून राहावे लागेल. मुंबई इंडियन्सचे 0 विजय म्हणजे 3 पैकी 3 सामने मुंबई इंडियन्स पराभूत झाली तर जवळजवळ मुंबई इंडियन्स या WPमधून बाहेर पडेल. तर आता सगळ्यांचं लक्ष आहे मुंबई इंडियन्सच्या पुढच्या मॅचवर. तर तुम्हाला काय वाटतं, मुंबई इंडियन्स वुमन प्लेऑफमध्ये जाणार की नाही? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.